नमस्कार मित्रांनो. साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सुधाकर भाऊ पूजा मांडत असतात. त्याच वेळेस आजी येते आणि सुधाकर भाऊंना म्हणू लागते, सुधा, अरे सत्याला काही फोन वगैरे केला होता की नाही, कुठपर्यंत आलाय तो? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, नाही गाई, माझा काय बी फोन झाला नाही. त्याच वेळेस आता निरूपा नटून थटून बाहेर आलेली असते. तेव्हा आजी निरूपाकडे बघत म्हणू लागते, काय गं निरूपा, तू का नटायली एवढी? तेव्हा निरूपा म्हणू लागते, आज पूजा आहे ना सासूबाई, म्हणून मी एवढं नटले सजले. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अगं पण पूजेला तू बसणार आहे का तुझी सून? इथे पदर खोचून काम करायचं तर तू या वयात काय नटते गं? तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, अहो आता समधी कामं आवरली, आता यांनी पूजा मांडली, पार्वती सगळ्यांनी डेकोरेशन केलंय, त्या लोकांनी एवढं सजवलंय आणि मग अजून काय करायचं बाकी, म्हणून मी नटून थटून बसले बरं का सासूबाई. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अगं पण सुनेला तयार करायचं तर तू स्वतःच काय नटते? तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, आणि तिला कशाला तयार करायचंय, ती काय नवी नवरी आहे तिला तयार करायला? तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, हो का, ती नवी नवरी नाही, आणि तू तू कोण आहे? तुझ्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी तिच्यापेक्षा जास्त तू नटायली निरूपा. आता मात्र निरूपाची आजीने बोलतीच बंद केलेली असते. सुधाकर भाऊही तिला हसत असतात. त्याच वेळेस इकडे राजवीर आतमध्ये कॉटवरती उड्या मारत असतो. तेव्हा लगेच त्याची आजी म्हणू लागते, अरे राजवीर बाळा, आपण दुसऱ्यांच्या घरी आलो, एवढा धिंगाणा घालू नये, शांत बैस बरं. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, ओ मावशी, घालू दे त्याला धिंगाणा, आता लहान मुलं मजा मस्ती नाही करणार तर कोण करणार, नका घाबरू तुम्ही, कोणीही काही म्हणणार नाही. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, चला तुम्ही बाहेर येता का तिकडे हॉलमध्ये? तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते, नाही नको गं, पाहुणे मंडळी येतील आता, हा उगाच ना त्रास देईल तिथे, आम्ही इथेच थांबतो. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, ठीक आहे, मग आहे ना तुम्ही ना इथेच थांबा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते आणि राजवीरसाठी खाऊ घेऊन येते. तेव्हा राजवीर लगेच मीरा मावशीला थँक्यू म्हणतो. तर इकडे मीरा ही हॉलमध्ये बाहेर येत असते. त्याच वेळेस आता इथे सुधाकर भाऊ आणि आजी गप्पा मारत असतात. निरूपाही तिथेच बसलेली असते. तेव्हा लगेच देविका येते. आता मात्र देविकाला दरवाज्यातून आतमध्ये बघताच लगेच निरूपा तिच्याकडे दरवाजापर्यंत धावत जाते आणि म्हणू लागते, देविका, किती सुंदर दिसतेस, खरंच खूपच सुंदर, सुशील आहे माझी देविका, खरंच खूप भारी दिसायली बरं का. त्याच वेळेस आजी आता सुधाकर भाऊंना म्हणू लागते, अरे सुधा, कोण आहे ही, आणि या निरूपाला तिचा एवढा का पुळका? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं आजी, हीच तर आहे पंकजची होणारी बायको, आपल्या या घराची सून. आता मात्र आजीही तिच्याकडे डोळे भरून बघू लागतात. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, आजी, हे बघा तुमची नातसून आली बरं का. देविका, या माझ्या सासूबाई आहे बरं का, खरंच खूप हुशार आहे आमच्या सासूबाई, एका नजरेत ओळखतात कोण कसं आहे ते. बघितलं सासूबाई, आहे की नाही माझी निवड योग्य? किती सुंदर आहे पंकजची होणारी बायको, आणि सुशील आणि हुशार, कर्तबगार पण आहे बरं का, नाहीतर दुसऱ्यांसारखं नाही आहे. चार चौकात कसं जगायचं, कसं बोलायचं, हे काहींना समजतच नाही. त्यांनी ना अक्कलच गहाण ठेवलेली असते. त्यांना ना फक्त चार फुलं ओवायचे आणि ते डोक्यात माळायचे, हे सोडून काय बी जमत नाही, अक्कल शून्य असते. आता मात्र निरूपा हे सगळं मीराला बोलत असते. हे आजीच्या लक्षात येतं. तेव्हा आजी म्हणू लागते, निरूपा, काय बोलायली तू मीराची आणि देविकाची का बरोबरी करती? अगं, ज्याचं त्याचं स्थान ज्याच्या ठिकाणी योग्य असतं, आणि मीराला असं पाण्यात बघत जाऊ नको. तेव्हा लगेच आता निरूपा काही म्हणणार, तेच लगेच आता आजी म्हणू लागते, पुण्यांदा जर असं बोलली ना तर बघा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अहो सासूबाई, मी हेच म्हणत होते, देविका खरंच किती हुशार, सुशील आणि समजूतदार आहे, बघा ना आता तुम्ही. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, बघायले ना मी, केव्हाच्या आल्यापासनं बघायले, मीरा एवढं समद करायली सगळ्यांसाठी, पण तरीही ती स्वतःची काळजी घेते, एकदम फिट आहे, आणि ही कुणासाठी काय बी करत नाही, तरीही स्वतःची काळजी घेत नाही, एक लेकराची आई वाटायली ही. आता मात्र इथे देविकाला तर धक्काच बसतो. या आजीने तर मला बघता क्षणी ओळखलंय. आता मात्र पंकजला आणि निरूपाला खूपच राग येतो. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, ए आजी, काय बोलतीस तू? अगं बघ, तुझ्या या बोलण्यामुळे देविकाला किती वाईट वाटलं, किती सॅड झाली ती. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अहो सासूबाई, काय बोलताय तुम्ही, असं बोलू नका, तिला किती वाईट वाटलं असेल.
तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, मग तू दरवेळेस मीराला पाण्यात पाहणं बंद कर निरूपा. तू का देविका बरोबर तिची बरोबरी करते? ती ज्या ठिकाणी आहे ना ते स्थान ती अगदी व्यवस्थित सांभाळते बरं का. एवढ्या समद्यांची काळजी घेते आणि जी पोरगी सून म्हणून अजून तुझ्या घरात याची तुला एवढी काळजी वाटते. तिला त्रास होईल, तिला अमकं होईल, तिला खूपच लागलंय आणि जी सून घरात आली घरच्यांसाठी एवढं समधं करायली, तिला एवढं बोलते, त्याचं काहीच वाटत नाही तिच्या मनाचं. निरूपा, इथून पुढे तू मीराला जर असं पाण्यात बघितलं ना तर मी काही तुझी खैर करणार नाही हा. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, ए आजी तुमचं काय असेल ते असू द्या, पण तू ना देविकाला असं नको होतं बोलायला. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, देविका जा तू आतमध्ये रूममध्ये जा, पंकज घेऊन जा तिला, दोघेजण गप्पा मारा बरं. आता मात्र लगेच पंकज देविकाला रूममध्ये घेऊन जातो. आता लगेच इथे निरूपा म्हणू लागते, चला मी पण कामाला लागते आता. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, तू काम करणार ना? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, हो करणार ना. तर इकडे पंकज देविकाला आपल्या रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणू लागतो, बघ देविका, हा आपला आहे हनीमून सेट. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, काय बोलतोय पंकज? तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, अगं मग हीच आपली रूम आहे ना, मग आपल्याला इथेच संसार सुरू करायचा आहे की नाही. आता मात्र देविका त्याच्याकडे बघून हसू लागते. त्याच वेळेस आता लगेच तिथे सगळे मेडल वगैरे जे काही पंकजला लहानपणापासून भेटलेलं असतं ना ते सगळं ठेवलेलं असतं. तेव्हा लगेच आता देविका तिथे येते आणि म्हणू लागते, अरे बापरे, एवढे मेडल आणि एवढे बक्षीस, अरे बापरे पंकज तू एवढा हुशार होता, तुला एवढे मेडल मिळालेले आहेत. तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो खरंच मी एवढा हुशार होतो, पण आज मला या मेडल पेक्षाही माझ्या आयुष्यात येणारी सुंदर अशी व्यक्तीच दिसते फक्त, आणि जी माझ्या आयुष्यात आता माझी बायको बनून येणार आहे. असे म्हणून पंकज आता देविकाजवळ येतो आणि आता देविकाला तो मिठी मारणार तेच लगेच निरूपा पटकन दरवाजा उघडून आतमध्ये येते. आता मात्र पंकज आणि देविका म्हणू लागतात, हे मेडल बघत होतो आम्ही, खरंच पंकज खूप हुशार आहे ना. तेव्हा देविका म्हणू लागते, हो MBA पर्यंत एवढे मेडल मिळवलेत बरं का माझ्या पंकजने, खरंच तो खूप हुशार आहे देविका. त्याच वेळेस आता लगेच इथे निरूपा देविकासाठी गुलाबजाम घेऊन आलेली असते. तेव्हा पंकज म्हणू लागतो, आई गुलाबजाम नाही खाऊ शकत. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, का बरं? त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो, अगं मम्मा तू चमचा कुठे आणलाय? तेवढ्यात लगेच सासूबाई इथे निरूपाला जोरजोरात आवाज देऊ लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, चमचा घेशील का देविका तू? बघ ना इथे माझी सून घरात आली तरीही या सासूबाईंना माझा पिच्छा सोडत नाही. आता मात्र पंकज आणि देविका निरूपाला हसू लागतात. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, मी चमचा घेऊन येते हा. तर इकडे आता इथे राजवीरचं जेवण झालेलं असतं. तेव्हा मीरा म्हणू लागते, द्या मावशी ते ताट मी ठेवून येते. त्याच वेळेस लगेच राजवीर मीराचा हात पकडतो आणि म्हणू लागतो, मावशी मला तुला एक कविता म्हणून दाखवायची हा. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो का, मी एवढं ताट ठेवून येते मग तुम्हाला कविता म्हणून दाखव. त्याच वेळेस राजवीर म्हणू लागतो, नाही मावशी आधी कविता ऐक ना गं. तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते, दे इकडं पोरी, मी ताट ठेवून येते, तू ऐक त्याची कविता. आता लगेच देविकाची आई इकडे कविता ऐकायला मीराला थांबवते आणि स्वतः किचनमध्ये ताट घेऊन निघालेली असते. त्याच वेळेस आता इथे देविका ही गुलाबजाम खाण्यासाठी चमचा घ्यायला बाहेर किचनमध्ये येते. आता मात्र दोघीही एकमेकांसमोर येणार तेच आतमधून मीरा येते आणि म्हणू लागते, मावशी इकडे या, इकडेच सांगते मी तुम्हाला, ताट इकडे ठेवायचं आहे. तेव्हा त्या देविका लगेच तिथनं टेबलवरून चमचा घेते आणि आतमध्ये जाते. आता मात्र दोघीही एकमेकींकडे बघतच नाही. तेव्हा लगेच देविका इकडे पंकजकडे चमचे घेऊन आलेले असते. तेव्हा पंकज म्हणू लागतो, 2 चमचे कशासाठी आणले देविका, आपण एकाच चमच्याने खाऊया ना. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही 1 चमचा लग्न झाल्यानंतर. आता मात्र पंकज तिच्याकडे बघून हसू लागतो. त्याच वेळेस इकडे सुधाकर भाऊ आणि आजी हॉलमध्ये बसलेले असतात. आता निरूपा आणि पार्वती गप्पा मारत असतात. त्याच वेळेस आता लक्ष्मी, मधू आणि राज येतात. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, या या आता मीराच्या घरचे पाहुणे
मित्रमंडळी आलेत बरं का सुद्धा. आता लगेच लक्ष्मी तिथेच उभी असते. निरुपा मात्र तिच्याकडे रागाने बघू लागते. मीरा येते आणि आपल्या आईला घट्ट मिठी मारते. आई तू कशी आहेस? मधू, राज तुम्ही पण ठीक आहेत ना? असे विचारू लागते. तर आजी आतमध्ये जातेच तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, आई बसा तुम्ही, मी ना तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते, जा आतमधनं एक मोकळं ताट आण बरं. तेव्हा लगेच निरुपा आता तिच्याकडे बघत असते. त्याच वेळेस लक्ष्मी म्हणू लागते, ताई कशा आहात तुम्ही? बऱ्या आहात ना? तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, मला काय धाड भरली? मी अजून एकदम व्यवस्थित आहे. आणि तुमच्या मीराने या घरात सून येऊन माझ्या डोक्यावरती अजून तरी मिऱ्या वाटल्या नाही हा. तेव्हा लक्ष्मी म्हणू लागते, अहो ताई असं काय बोलायले? माझी मीरा अशी नाही आहे हो, ती खरंच खूप चांगली आहे. तेव्हा निरुपा म्हणू लागते, तुमची मीरा कशी आहे ना हे मी चांगलंच ओळखलंय बरं का. आता मात्र लगेच मीरा आतमधनं रिकामं ताट घेऊन येते. तेव्हा लक्ष्मी आता आणलेले सगळे फळं त्यात काढते आणि आपट्याचं पान एक हातात घेते. तेव्हा लगेच ती निरुपासमोर टेबलवरती ते समदे फळं ठेवते आणि लगेच ती निरुपाला म्हणू लागते, ताई तुमच्याला पाया पडू द्या की आणि हे घ्या सोनं. आता मात्र निरुपा म्हणू लागते, काय हे? तेव्हा लगेच लक्ष्मी म्हणू लागते, हो सोनं आहे ना. तेव्हा निरुपा म्हणू लागते, मला वाटलं होतं खरोखरचा एखादा दागिना घेऊन याल. लेकीच्या घरी पहिल्यांदा आलात ना दसऱ्याला, पहिलाच दसरा आहे ना तिचा, मग हे काय आणलंय? एखादा दागिना घेऊन यायचा ना. आता मात्र मीराच्या आईला खूपच वाईट वाटतं. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, तुम्ही काय दिलंय हो तुमच्या लेकीला? लग्न झाल्यापासून काय बी दिलं नाही. एखादा सोन्याचा दागिना घेऊन यायचा ना. त्याच वेळेस आजी आतमधनं येते आणि म्हणू लागते, निरुपा सोन्यासारखी लेक दिली त्यांनी तुला आणि अजून काय द्यायचंय ग? त्यामुळे ते जे देत आहेत ना सोनं ते स्वीकार आणि त्यांनाही दसऱ्याच्या शुभेच्छा दे. आता मात्र निरुपा लगेच उठून उभी राहते आणि लगेच लक्ष्मीने दिलेलं सोनं घेऊन आता तिलाही पुन्हा रिटर्न सोनं देते. आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं मीरा यांच्या चहा नाश्त्याचं बघ बरं. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, ए बैस लक्ष्मी, इकडे बैस बरं. त्याच वेळेस आता लक्ष्मी आजीलाही सोनं देऊन दर्शन घेते. तेव्हा लगेच मधू म्हणू लागते, अगं ताई त्या पंकजच्या होणारी बायको आली की नाही? तेव्हा मीरा म्हणू लागते, आली ग. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, निरुपा देविकाला बोलावून आण बरं. तेव्हा निरुपा म्हणू लागते, तिला कशासाठी? तेव्हा आजी म्हणू लागते, जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर, जा तिला बोलावून आण. त्याच वेळेस आता निरुपा पारूला म्हणू लागते, बघ कसले कसले पाहुणे येतात आपल्या घरी. आता या देविकासमोर यांचे असे कपडे ते बघून तिला काय वाटेल? त्याच वेळेस आता निरुपा इकडे देविकाला बोलवण्यासाठी पंकजच्या रूममध्ये येते. आता पंकज आणि देविका गप्पा मारत असतात. तेव्हा लगेच आता निरुपा दरवाजा वाजवते. तेच देविका बाहेर येते आणि म्हणू लागते, काय काम होतं आई? तेव्हा निरुपा म्हणू लागते, तुला बोलवलंय आजीने. आता देविका इकडे बाहेर येते. तेव्हा लगेच आता आजी मीराच्या आईबरोबर तिची ओळख करून देते. तेव्हा मीरा म्हणू लागते, देविका हे माझे भावंड आहेत बरं का, मधू आणि राज. तेव्हा लगेच आता देविका त्यांनाही हाय करते. आता ती एकटीच इकडे टेबलवरती येऊन बसते. तेव्हा मीराची आई तिच्याजवळ येते आणि म्हणू लागते, देविका अशी एकटी का बसलीस ग तू? तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, असंच. त्याच वेळेस आता मीराची आई म्हणू लागते, तुझे बाबा येणार होते ना आज? तेव्हा देविका म्हणू लागते, नाही नाही त्यांना वेळच नसतो, ते मलेशियाला असतात ना. तेव्हा लगेच लक्ष्मी म्हणू लागते, मला मीराने सांगितलं तुझी आई लहानपणीच म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी तुला सोडून गेली ना. खरंच कशामुळे वारली तुझी आई? तेव्हा लगेच आता देविका मनाशीच म्हणू लागते, किती प्रश्न विचारते ही बाई. तेव्हा देविका म्हणू लागते, अहो तिच्या ना हृदयाला होल होतं. खूप खूप दवाखाने केले माझ्या बाबांनी, फॉरेनला नेलं होतं, पण काही ती जगली नाही. तिला अटॅक आला आणि ती वारली, आम्हाला सोडून गेली हो. तेव्हा लगेच आता देविका रडण्याचं नाटक करू लागते. त्याच वेळेस लक्ष्मी म्हणू लागते, सॉरी सॉरी खरंच मी तुला त्रास दिला. हे सगळं आठवून तुला किती वाईट वाटलं असेल हे मी समजू शकते, पण तुझे बाबा येतीलच ना लग्नाला. आता मात्र देविकाला लक्ष्मीचा राग येतो. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, काय बाई आहे ही, किती त्रास देते मला. तेवढ्यात निरुपा येते आणि पार्वतीला म्हणू लागते, बघ बघ देविकाला काहीतरी पट्टी पडवते वाटतं, काय सांगत असेल. तेव्हा निरुपा देविकाला आवाज देते आणि म्हणू लागते, काय सांगायली ती, काय बोलत होती? तेव्हा देविका म्हणू लागते, जाऊ द्या नाही, काही काम आहे का, मी करू का? तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही नाही तू अजिबात कुठल्याही कामाला हात लावायचा नाही, तू पंकजबरोबर गप्पा मार, समजा काही आम्ही इकडे करतोय. त्याच वेळेस आता इथे
आजी मीराला विचारू लागते, अगं मीरा, सत्याचा काही फोन वगैरे आलता की नाही, तू कधी येणार आहे? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही आत्ता तरी काही फोन नाही आला, पण ते येतील आजी, नका काळजी करू, पूजा म्हटल्यानंतर ते येणारच. तर आता इथे आजी लगेच देविकाला बोलावते आणि म्हणू लागते, देविका, तुझं पार्लर आहे म्हणे, तू सुंदर असा मेकअप करते. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, हो आजी, मला खूप छान असा मेकअप येतो. आता मात्र निरूपा खूपच खुश होते. तेव्हा आजी म्हणू लागते, हो, मी निरूपाचा फोटो बघितला ना, तेव्हा मला असं वाटलं की निरूपाची एखादी जत्रेत हरवलेली बहीणच आहे. पण जेव्हा समजलं की ही निरूपा आहे आणि तू हे समज केलंय, मला तर खूपच हसू आलं. पण जे काही केलं होतं ते अगदी भारी केलं होतं. आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते, मग माझी सून देविका आहेच हुशार. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, आता मी तुला एक काम सोपायलंय, ते तुला करायचं आहे. तेव्हा देविका म्हणू लागते, हो आजी, सांगा ना, कुठलं काम? त्याच वेळेस आजी म्हणू लागते, आता तुला मीराचा मेकअप करायचा आहे, तिला सुंदर असं तयार करून आणायचं आहे. आता मात्र ही ऐकताच इथे निरूपाला खूपच राग येतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे देविकाने मीराला सुंदर असं तयार केलेलं असतं. आता मात्र सत्य दरवाज्यात येताच मीराकडे एकटक बघू लागतो. त्याच वेळेस तिचं लक्ष आता लगेच देविकाकडे जातं. तेव्हा सत्या लगेच धावतच आतमध्ये येतो आणि म्हणू लागतो, ही चोर बाई आपल्या घरात काय करायली, असे म्हणून तिचा हात पकडतो आणि तिला घराबाहेर काढणार तेच मीरा सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते, अहो थांबा, काय करायली, ही या घरची होणारी सून आहे, पंकजची होणारी बायको. आता मात्र सत्याला तर धक्काच बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.